तुम्ही जर माझी स्टोरी बघितला असेल तर तुम्हाला करणार आम्ही कशाचं नियोजन लावलोय. तर भावांनो, जसं की तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही अंडर-19च्या मॅचेस ठेवलोय. आणि एक विषय काय माहिती आहे काय, आमच्या भागात पहिल्यांदा अंडर-19 लीग होणार आहे. आता सगळ्यात पहिला टुर्नामेंट कशा पद्धतीने होणार आहे ते पहिला सांगतो. ह्या लीग मध्ये टोटल 8 टीम असणार आहेत आणि त्या 8 टीमा 2 ग्रुप मध्ये डिवाइड होणार आहे. एका टीम मध्ये 10 प्लेअर, अशा 8 टीमांचे 80 प्लेअर होणार आहेत. आणि उद्या आपल्या लीगचं ऑप्शन असणार आहे. त्यामुळे आज आम्ही चाललोय क्रिकेटची मेन वस्तू आणायला, ज्याला बघून सगळ्यांचे डोळे फिरतात. तर भावांनो, ट्रॉफी आणण्यासाठी आम्ही चाललोय सांगलीला. ट्रॉफी आणायच्या आधी ट्रॅफिक वाला आमचा पिक्चर पाडला असता. पिक्चर पडलाय, ट्रॉफी वाला आहे. पुढे ट्रॉफिक वाले होते, त्यामुळे ह्यांना जरा चालवत आणलो. पुढे एका जागी पहिला चहा प्यायला थांबलो, कारण चहा पिल्याशिवाय आपल्याला काय सुचत नाही. मला किती पण वैताग येऊ दे, 1 कप चहा पिला का नाही सगळा वैताग 1 मिनिटात बाहेर. तसा चहा पिऊन झाला का नाही तसा 10 मिनिटात डायरेक्ट ट्रॉफीच्या दुकानात. जसा दुकानात पाय ठेवलो का नाही, मामा डोळं गार गार फिरालती. बगल तिकडे नुसता ट्रॉफ्या, यातली कुठली ट्रॉफी घेऊ आणि कुठली नको असं व्हालतं. इकडे आम्ही सगळी ट्रॉफी बघालोय आणि ह्यो बघा काय करायलाय. आता ह्यो एक कलाकार आहे, त्यामुळे एका कलेवर शांत बसणारा ह्यो काय माणूस नाही. बॉल तो पण आला इथं. जास्त वेळ वाया नको म्हणून 7 ट्रॉफी चॉईस केलो. आता आम्ही घेतलेली ट्रॉफी कशी वाटली का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. गाडीत आहे भावा, नियोजन कसं झाले? नियोजन झालं. तर भावांनो, आजच्या पुरतं एवढं बास. आता उद्या ऑप्शन आहे आणि बरोबर 15 तारखेला मॅचेस चालू होणार आहे. लीगचं पूर्ण ब्लॉग आपल्या पेजवर पडणार आहे, त्यामुळे आता तुमच्या भावाला फॉलो करा.